एवढंसं ते पिल्लू बिचारं, एवढंसं पक्षी आहे ते, त्याला खाणं पिणं सगळं देवाने त्याची सोय पण करून ठेवलेली. माणूस आहे जो त्यातून वर आलेला आहे. हा तो ते वाघ्या शेरू गेला. कसली उडी मारला मगाशी. वाघ्या इकडे ए वाघुली इकडे. चपाती आहे ना सगळं जरे घे खाऊ दाल खाऊ हवा ये खाऊ देते ये शेरू गेला या दोघांना मगाशी संगाती सोडली आणि आता शेरू नाही ना त्या जोडीला, त्याच्यामुळे तो त्याला शोधतोय. दोघं अशा पुढं मागा होतात आणि मग एकमेकांना शोधत बसतात. मग हा तू कोंबडी पकडायला गेलेला वाघ्या, कोंबडी पकडायला गेलेला लोकांच्या, नाही जायचं बेटा. हा हा तर इकडे ये इकडे ये. कोंबडी नाही खायची, आपण बनवतो ना घरी चिकन, असं पकडून नाही खायचं, लोक मारणार तुम्हाला. मग कधीपासून तो कुई कुई ते चाललेलं आहे. कोण पाहिजे? शेरूला शोधतो, शेरूला शोधतो. चल माझ्या बाबूला खाऊ देते मी. चल खाऊ खायचं तुला, काय खायचं काय खायचं? चपाती खायची तर चपाती देते. चल तो पण येईल, शेरू येईल थोड्या वेळाने. चल चल एवढं डोळ्यात घाण किती बघ. सकाळी सोडलं तर किती खुश झालेला आणि कुठून भिजून आलास बघ, सगळं दवाचं पाणी अंगाला. ये खाऊ देते. चल ये खाऊ देते. चल या येईल तर थोड्या वेळाने. चल नुसते कुई 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 चालू त्यांचं. बिचारा कावरावर आला मगापासून शोधतोय शेरूला. ये खाऊ खायच्या, खाऊ खायच्या, आईस्क्रीम खायच्या, आईस्क्रीम आईस्क्रीम खायच्या. फेवरेट आहे ना वाघ्याचं आईस्क्रीम. हवरा आहे आईस्क्रीमला वाघ्या. तर ये माझी झाडू काढायची बाकी आहे, अर्धी झाली अर्धी बाकी आहे. ये माझं बछडू ये. चल ये 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 ये. चला आजचं वातावरण तुम्हाला दाखवते. आज धुकं आहे पण कमी आहे, गार आहे गार आहे, थंड वातावरण. झाडू काढते मी आता, अर्धी काढून झाली आणि अर्धी काढत होती. तो हा लागला कुई कुई करायला. हे वगैरे ठेवले, मस्त वाटतं ना. अजून हे काढायचं आहे. त्याशी कुणाला जेव्हा काढत काढत बोलतो ते डोक्यातनं निघूनच गेलं कामाच्या ह्याच्यामध्ये. आणि ती अजून असते पण नाही काढू नाही. मी काढली वेगळं तिकडे दाखव. तिकडे मला वाटतं शिराळ्याची वेळ असते. दिसतंय शिराळ्याचीच आहे. एक घर आहे काय पहिला बांधला माझ्या दोघा. हा आला शेरू आला बघा. आता बघा त्यांचा खेळ चालू व्हायला. गेले पण लगेच बाहेर. इकडे पण आता माहिती झालंय ना. आता काढतो काट्या. हा दे मग ही चादर. चल तेवढी जागा आपली ना मोकळी होऊन जाईल. 2 दिवस झाले काढायचं होतं ना, पण आपल्या लक्षातच नाही ना, कामाच्या ह्याच्यामध्ये विसरायला होतं. हां सध्या ना झाडांचं खत पाणी चालू आहे. झाडांचं म्हणजे आपली जी फुलझाडं आहेत ना त्यांचं खत पाणी चालू आहे. तुम्हाला मी दाखवते नंतरला पुढच्या साईडला. कापून टाकू ना ते. काय कापायची गरज नाही. काय काय तुला हवे तर खा. खायचं तुला तर खा. दुसरा टोप घे छोटावाला.
मला की खायला तुला अरे दुसरा छोटावाला आहे स्टीलचा तो घे. नाही त्यामध्ये टोप नाही ना म्हणून ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर कुणालच्या बाबांनी समोर तर ते खोलायला घेतलेलं आहे, मग ती जागा आता आपली मोकळी होऊन जाईल. आणि केळ ना काढायचे, ह्या साईडला जी वेलची केली आहे ना ती काढायची आपल्याला. कुणालची वाट बघते, कुणाला येतोय आता. म्हणजे ती केळ आहे ना सुकल्यासारखीच झालेली आहे. मला वाटतं तयार झाल्याशी तुम्हाला दाखवते नंतरला. म्हणजे छोटीशीच आहे, जास्त मोठी नाही आहे. म्हणजे ती केळेपर्यंत जगलं ते नशीब, हो की नाही. तिला टेका देऊन ना ठेवलेले आहे. ते बघा बांबू तिथे लावलेलं आहे. जेव्हा ती आली ना तर अशी पूर्ण अशी वाकली होती. टेका देऊन म्हणजे मला वाटतं कीड वीड काही लागली असेल, त्याच्यामुळे असं होतं कधी कधी. तर आता ती काढायची आणि त्याच्यानंतर आपल्या बागेतलं काय छोटं मोठं काम सगळ्यात मोठी वस्तू भरपूर. हां काय दाखवते. काय घरटं. हां ते कुणालच्या बाबांनी ते काट्या काढल्यात ना, तर घरटं ना काढतात. म्हणजे ते घरटं तिथं होतं ना पक्ष्यांचं, म्हणून त्या समोरच्या काठ्या वगैरे ना आम्ही काढलेलं नाही. जो मंडप जो छोटासा घातलेला ना तो. कसा घ्यायचा आणि आत्ता वरती छत्री पक्षी कसे ओढून गेलेले आहेत ना, त्याच्यामुळे आता हे काढूया, बघूया कसं. हे बघा घरटं तुम्हाला दाखवते. कसं बनवलं. हां म्हणजे ह्या काठीवरती होतं हे ना. ही वेलीची काठी आहे ना, ह्या वेलीची बघा ही काठी आहे सुकलेली. आणि कसं बघा तयार केलं घरटं. हे घरटं आणि वरती हे बघा छप्पर. म्हणजे ऊन लागायला नको ना पिल्लांना. कसं आहे. आणि आतमध्ये ती पिल्लं बघ किती डीप आहे. आतमध्ये काढ, आतमध्ये ना व्हिडिओ मला आतमध्ये पण मस्त वाटेल. हां आतमध्ये खड्डा केलाय कसा मस्त. नाही किती अशी कला असते ना बापरे, ह्या मुक्या जीवांकडे किती हुशार असतात बघा. आतमध्ये हा? बसायला ते हां हे बघा काय मस्त एकदम गादीसारखं. हो तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती. एक मिनिट मी जरा लाईट चालू करते, एक मिनिट. कुणाल हे बघा काय कलाकारी असेल बघा ह्या मुक्या जीवांची. हां एवढंसं ते पिल्लू बिचारं, एवढंसं पक्षी आहे ते. पण बोलतात ना आई वडिलांना बोलतात ना काळजी असते लेकरांची, तसला प्रकार आहे हा. जसं माणसांचं तसंच प्राणी पक्ष्यांचं पण असतं. प्रत्येक जीवाला ते देवाने देणगी दिलेली आहे ना. हां पक्षी आहे बघितला ना. हां एकदम छोटा पक्षी आहे, काय कलाकुसर आहे ते तुम्ही बघा बघा. हां हे काय जमा करून आणलेलं आहे, काड्या बिड्या आहेत आणि नारळाची पाते जमा हां पाते आणि दुसरं पण काहीतरी दिसतंय सफेद सफेद गवत आहे. गादी बनवली. हां आतमध्ये कसं 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 डोकं चालतं पण बापरे खरं. हा या मुक्या जीवांचं. आणि वरती ऊन लागू नये है ना पिल्लांना, म्हणून हे असं छप्पर म्हणजे किती ना. बाबा खरं धन्य धन्य देवाने निर्माण केलेली सृष्टी आहे ती ना. मुक्या जीवांना पण तेवढं ज्ञान दिलेलं ना, देवाचंच हे आहे की मय आहे ती, बाकी काय आहे. प्रत्येकाला ईश्वराने बरोबर बनवलंय. हो ना. धरतीवर जगावं आणि करावं. हां म्हणजे जसं जन्म दिलाय ना तसं बोलतात ना, जगण्यासाठी घास पण कुठं ना कुठं ठेवलेला असतो. हां म्हणजे मुंगी जरी बघा तुम्ही बघता ना, मुंगीला पण म्हणजे काय म्हणजे देवाने सृष्टी निर्माण केलेली आहे, मग त्याला खाणं पिणं सगळं देवाने त्याची सोय पण करून ठेवलेली आहे असं. शोधलं की सगळं भेटतं. हां काय केलं की सगळं होतं असं. ना तर एवढीशी पण मुंगी असते. ती पण किती धडपडते सगळं. आता म्हणजे उन्हाळा आला ना की तिला पण कसं माहिती पडतं आता खाणं पिणं सगळं आपल्याला जमा करून ठेवायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये त्यांची लगबग चालू असते खाणं पिणं जमा करायची, कारण त्यानंतर पाऊस येणार असतं ना. बरोबर ते खाणं पिणं म्हणजे एवढूशा मुंगीला पण किती डोकं असतं. हा सगळा प्रकार आहे की देवाने बोलतात ना जन्म दिलाय ना तर घास पण तोच देणार, म्हणजे जगण्याची हे पण तोच हे करतो सोय. हां आपल्याला फक्त मेहनत करायचे, कष्ट करायचे, असं आहे ते. हां तेच तर आहे ना, त्याच्यामुळे काय तर हरायचं नाही. कुठेतरी प्रॉब्लेम झाला ना तर कुठेतरी नियोजन दुसरं केलेलं असतं देवाने. म्हणजे एक दरवाजा जेव्हा बंद होतो ना तर दुसरा दरवाजा आपल्यासाठी देवाने खुला करून ठेवलेला असतो. फक्त हे करता आलं पाहिजे आपल्याला, बाकी काय. ह्या सर्व गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कसं असं मस्त असं हिंमत ठेवून राहायचं सगळ्या गोष्टी. म्हणजे कधी कधी बघा खूप अडचणी आल्या की आपण पण बघा हरला की संपला. हां आपण जरा कोलमडून जातो. म्हणजे नको ते निगेटिव्ह विचार पण आपल्या डोक्यात येतात. आणि असं होतं काय माणूस आहे टेन्शनने होतं असं. माझ्याकडून जे म्हणजे माझा जो हे सांगतो मी तुला, हां की ज्याने भरपूर पैसा बघितलेला असतो ना हां तो व्यक्ती हरतो. हां म्हणजे खूप सारा पैसा जीवनात ज्याच्याकडे पैसा म्हणजे
मेहनत ना आली ज्याच्या नशिबी. हां म्हणजे कसं असतं, बिझनेस धंदा असतो काय काय लोकांचे बघ, हां आई वडील धंदा करून ठेवतात, सगळं करतात, आणि एकाएकी नशिबी समजा काहीतरी गोंधळ होऊन मग ते कर्ज वगैरे झालं काय झालं हा लॉस वगैरे झाला का मग त्याच्यात ती हिंमत नसते. पण जो पहिल्यापासून हिंमत करून जगलेला असतो ना, हां तो त्याला काहीच होणार नाही. नाही ते टेन्शननी ते माणसं ते हे होतात रे. म्हणजे त्यांनी ते बघितलेलंच नसतं ना. हां आता आपण कसं आहे, जो मिडल क्लास माणूस आहे, जो त्यातून वर आलेला आहे, हां तो ते करत करत शिकलेला असतो, त्याला काही वाटत नाही. तो बोलतो स्ट्रगल माहिती असतो आपल्याला. हा स्ट्रगल त्यांनी स्वतः केलेला असतो ना, तो परत त्यातून उभा राहणार नाही, मी परत उभा राहील. पण ज्यांनी स्ट्रगलच नाही केलेला आहे, ज्याला भेटलेलं असतं, तो बिचारा काय करणार, त्याची ताकद त्याची संपते तेवढी. आता माझं कसं होईल, कुणाल बघ हे बघ पक्षाचं घरटं बघ, हे बघ ना, बघ कसं केलं घरटं बघ. कुणाल काढलं ते पक्षी उडून गेले ना. बघ कसं बघ ह्याची कला कुसरतं बघ, कसं आतमध्ये बघ आधी आतमध्ये निरखून बघ. आणि ते वरती छप्पर पण केलेलं आहे बघ, ते वरती गवत आहे ना, ते छप्पर आहे ऊन लागू नये म्हणून. असं आहे ते बघ कसं केलेलं आहे ते. हा किती छोटंसं पिल्लू ते माहिती आहे ना, ते काळावाला पक्षी ते माहिती आहे ना. कसं बनवलं बघ ते. आतमध्ये बघ कशी गादी बनवली पिल्लांना बसायला. हा? ते केस उडाले असतील ती वाऱ्याने. हां अरे ते गवत बिवत काय काय जमा त्यात चिपकलेले असतील. त्यांना नरम नरम वस्तू ठेवतात त्यात. पण कसं आहे बघ, दिमाग आहे ना त्यांचा. इथे फेकू नका, राहू दे. हां ठेवून दे. ठेवून दे ना बांधून कशाला तरी. अरे तिथे नाही, दोरी घे बाबाकडनं, बाबाकडे पण दोरी आहे. त्या बघ इथे काढल्या जातात. चला आता केळ काढूया ना. ही बघा केळ. तयार झालं. हे तर बांबू कुणाला एक साईडला जाऊ दे, बाबाकडे दे. त्या साईडला जाऊ दे, परत ते मध्ये परत पायवे अडकून आपल्यालाच पडायला होईल. त्या कोपऱ्यात जाऊ दे. हां अरे ती जगले ती नशीब. ती जेव्हा लागली ना तेव्हा तिला कीड लागलेली. जगवली आहे. हां तिला आधार देऊन तिला हे करून कोयता घेतलाय. पकड. हे बघा हात पकडू पकडू तुझ्याकडे येईल. ते तयार झालेत बघ, पिकणारच आहे ती बघ, पिवळी पडली बघ. हां 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 बघा आता पिकली असते 1-2 दिवसात. हे बघा वर पिवळी पडलेत बघ. आणि कुणाला ना आमच्या वेळचे किल त्याला भरपूर आवडते. हां बस झाली त्याच्यापुरती झाली. आता केळ कापून टाकायची. ते पण एक साईडला करून ठेव, ऐकलं का. हा आता गुरं खातील. हां गुरांना खायला. कुणा मागे बघ वेली आहेत, कुणाल मागे वेली आहेत बघ, पाय पडेल. चला हे यांना तोडू दे आता. जा आता ते कोपऱ्यात ठेव जा कुठेतरी एक साईडला किचनमध्ये. त्या साईडला टाकलेलं तर जाळायला आहे. हे जाऊ दे, ह्या जाऊ दे तिकडे. इकडे हा इकडे आहे ना, ओला आहे हा. कामाला येईल पुढच्या वर्षाला बघ, काही सफेद आहेत ना. आता हा जवळ जवळ कचरा आहे ना, बारीक सारीक काट्या कुट्या पडल्यात ना. हां हे बघा आपलं झालंय. हा मंडप काढून आणि जागा बघा कशी मोकळी असते ना, छान वाटतं ना आता. आता इथे वावरायला बसाय उठायला चांगलं आहे. हां आणि त्या सुक्या काट्या आहेत ना, ह्या जाळायच्यात म्हणून इकडे ठेवल्यात. आणि बाकीच्या काट्या उचलून आम्ही तिकडे टाकलेल्या आहेत, म्हणजे आपलं काहीतरी कामाला येतील त्या म्हणून. आता झाडायचे पण आता नाही झाडं, नंतरला बघीन. आता जरा वेळ कमी आहे, पण छान झालं ना, मस्त वाटतं बघा. आणि ते घरटं आहे ना, ते कुणालने बघा इथे बांधून ठेवलं वरती. ते घरटं पण फेकलं नाही. छान आहे. चला आता जरा कढीपत्ता काढून घ्यायचा आहे, कढीपत्त्याची चटणी करायची आहे. जरा बघ. हां माझं आहे लक्ष. कलिंगड आपले. हां जरा वेली कशा वाढत गेल्यात ना, त्याच्यामुळे लक्ष देऊन चालायला लागतं. जरा ऐकलं काय, जरा चांगला दे काढून असं. चांगला नाही वाईट म्हणजे काय पानं कसे सुकलेले पण असतात ना, चांगला हवं आहे असं बोलते मी. फांदीची कटिंग केली नसेल ना ती काप, असं आहे. हा बघा हा मस्त झाला हा कढीपत्ता. थोडासा कापून घेऊया आणि पटकन छान अशी चटणी वगैरे बनवूया. कुठला पण दे चालेल, पण जरा व्यवस्थित दे, म्हणजे पानं कशी सुकलेली नको. सुकलेला कुठलंच नाही, पण आता हे लईला कापलं, हे वाढू दे जरा अजून. हा मग एक त्या यासाठी ती काप ना मग फांदी, ती वाढलेली आहे. कुठलीच फांदी वाढलेली नाही. मध्ये ना 4-5 वेळा ना कटिंग करून टाकलेलं आहे. कटिंग झालेलं आहे. आमच्या वाडीतली माणसं आहेत ना, बायका आहेत ना, त्या घेऊन गेल्या होत्या. आता कटिंग बंद करायचं, आता याला कापायचं ना, आता वाढू दे बरं.
वाढेल तो आता. छान झालं ना मग कढीपत्ता आपला बघा, मस्त झालं. हे बघा बस झाला इतका. जरा धुवून वगैरे घ्यायला हवा. आता वाजलेत किती 12:30 पावणे 1 झालेले आहेत. जेवण दुपारचं करून झालेलं आहे. माहिती आहे काय झालं आहे, 2 दिवस आहे ना कोण जेवायलाच मागत नाही दुपारच्या वेळेस. आणि इतकी गरमी होते ना, ते पाणी पिऊन पिऊन ते पोट पूर्ण जाम होऊन जातं आणि त्याच्यामुळे जेवण बनवलं तसंच राहते. काल पण तसंच झालं होतं आणि मग परवाची पण सेम तसंच झालं होतं. त्याच्यामुळे फारसं आता काय करत नाही. सकाळी नाश्ता पोटभर झाला का दुपारी काहीतरी आता म्हणजे हलकं फुलकंच आता बनवलं जातं आहे. आज खिचडी बनवली, म्हणजे मसाला खिचडी आता बनवली. आताच मी गॅस बंद केला आणि बाहेर आले. चटणी बनवते. सकाळी बघा कढीपत्ता काढून ठेवला ना, तर धुवून ठेवला होता स्वच्छ, आता सुकला आहे तो. तर हा बघा, हा थोडासा मी तोडला आहे, म्हणजे ताटामध्ये असं पानं त्याची काढून ठेवलं आणि दुसरी आता काढून ठेवते पानं. तर पटकन खिचडीसोबत चटणी बनवते कढीपत्त्याची. त्या दिवशी बघा मी टोमॅटोची चटणी केली, ती पण खूप मस्त झाली होती, आवडली होती. कुणाला जेवायला पण भरपूर अशी आवडली. म्हणजे थोडीशी राहिली होती, दुसऱ्याशी आवडीने त्यांनी खाल्ली. तर आता विचार झाला की चटण्या अशा ना बनवून ठेवायला पाहिजे फ्रीजमध्ये. म्हणजे समजा आपण जेवणाची इच्छा नसेल तर चटणी असेल तरी पण काय पण असं थोडंफार बनवलं तरी पण खाण्याची अशी इच्छा होते, मग असं आहे ते. आणि ताक वगैरे पिणं पण आता चालू केलेलं आहे. पुदिना वगैरे बघा सुकून ठेवला होता ना, त्याच्यामुळे ताकाचं प्रमाण पण आता वाढवलं आहे. अजिबात जेवण असं खावं असं वाटत नाही दुपारच्या वेळेस, इतकी आता गरमी ना होत चाललेली. कुणाल तर ऑफिस तर चालू असतो ना, इतकं तो पाणी पितो ना, बापरे. म्हणजे एक 10-10 मिनिटांनी त्याला पाणी प्यावं लागतं, इतकी गरमी असते ना. तर इतकं पाणी तो पित नाही, तो पण जास्त तर जेवायला मागत नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर चला पटकन तुम्हाला ना म्हणजे कढीपत्त्याची चटणी ना दाखवते. मागे ना आपल्या एक ताई आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की प्रिया तुझ्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे तर अशा प्रकारे बनव, खूप मस्त असतं. म्हणजे चटणी खूप ती हेल्दी पण असते, म्हणजे चांगली असते आपल्या स्किनसाठी केसांसाठी वगैरे. तर मी बनवून बघितली होती, तर आवडली सगळ्यांना. त्याच्यामुळे म्हटलं आता बनवतेच आहे, तर तुमच्याशी शेअर करते माझ्या पद्धतीने. म्हणजे मला ज्या ज्या वस्तू आवडतात ना चटणीमध्ये, त्याच मी फक्त टाकते. जिरं मला चटणीमध्ये अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी कधीच कोणत्या पण चटणीमध्ये जिऱ्याचा वापर करतच नाही. काय माहीत नाही, पण मला तर स्वादच आवडत नाही, त्याच्यामुळे जिरं मी नाही टाकत. बाकी इतर ज्या वस्तू असतात त्या घालायच्या, आपल्या आवडीप्रमाणे सगळं करायचं. रेसिपी कोणती पाहिजे ती. तर चटणी बनवायला बघा इथे सुरुवात केलेली आहे. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मी, त्यात शेंगदाणे टाकलेले आहेत, सुक्या लाल मिरच्या. तुम्हाला जर का आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा पण तुम्ही वापर करू शकता, पण मला की नाही सुकी मिरची म्हणजे आवडते खायला, त्याच्यामुळे इथे सुक्या मिरचीचा वापर केला आहे मी. आपल्या चवीप्रमाणे घ्यायच्या. त्याच्यानंतर तीळ टाकलेले आहे, भरपूर असे लसूण टाकलेले आहे आणि जरा स्लो गॅसवरती हे ना जरा परतून घ्यायचं 2 मिनटं. तीळ तडतडायला लागले की लगेच त्यात भरपूर असा कढीपत्ता, म्हणजे जवळजवळ समजा ना 2 वाट्या हा कढीपत्ता आहे, तो जरा 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवर सगळं म्हणजे परतून असं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थंड करत ठेवायचं. थंड झाल्यानंतर त्यात थोडासा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं करून इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतले. आता हा मिक्सरचं भांडं कसं लहान आहे ना, त्याच्यामुळे 2 वेळा मी इथे चांगलं असं वाटून घेतलं. आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर बारीक करायची किंवा जाडसर ठेवायची, पण मी इथे कशी जाडसरच थोडीशी ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर चांगली अशी मिक्स करून घेतली. इथे चटणी गिन्यात तयार झाल्यानंतर थोडीशी मी टेस्ट करून पण बघितली, इतकी भारी झाली ना चटणी. म्हणजे काय कमी असेल तर आपण टाकू शकतो. तिखट आहे, मीठ आहे, चाखून बघायचं की झाली तयार मग. तर माझी चटणी एकदम परफेक्ट झाली होती, म्हणजे काहीच त्यात कमी नव्हतं. त्याच्यानंतर ह्यांना सर्वांना जेवायला वाढलं. तर ही बघा, ही मसाला खिचडी केली होती मटार टाकून, पुदिना टाकून, ताक बनवलं होतं आणि ही आपली कढीपत्त्याची मस्त अशी चटणी. असं दुपारचं छान असं जेवण होतं आज आमचं. हे बघा माझे चंगू मंगू बिचारे बाथरूममध्ये बघा कसे बसलेत ते थंडाव्याला. म्हणून त्या बालद्या वगैरे ना मी साईडला करून ठेवल्या आणि दरवाजा खुल्ला करून ठेवला होता, कारण त्यांना गरमी खूप होते ना म्हणून. तर असे बिचारे बसतात बाथरूममध्ये दोघं पण. दरवाजा बंद करून ठेवते कारण झोपले होते ते, तुम्हाला दाखवायचं म्हणून दरवाजा खोलला होता. झोपू दे त्यांना. बिचारी पोरं माझी. एकाएकी वातावरण असं म्हणजे आभाळ येतं ना तसं झालेलं आहे बघा. आता वाजलेत किती, दुपारचे 2 वाजलेले आहेत.
ढगाळ वातावरण झालेलं आहे. म्हणजे गरमी मला वाटतं वाढली ना, त्याच्यामुळे कदाचित असेल. पुरा जेव्हा म्हणतात कुठंतरी पाऊस पडत असेल, त्याच्यामुळे असेल कदाचित. काय सांगू शकत नाही, वातावरणाचं कधी पण चेंज होत जातं वातावरण, असं आहे ते. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि चटणी नक्की करून बघा, मस्त चटणी झालेली आहे. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.